नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करते आहे बटाट्याची भाजी, रस्सा भाजी। ही पुरीसोबत सुद्धा केली जाते, भंडाऱ्यामध्ये असू दे किंवा ढाब्यावरती आपण गेलो तरी सुद्धा आपल्याला तिथे अशी रस्सा भाजी मिळते। तीच रस्सा भाजी मी आज कशी सोप्या पद्धतीने करते ती तुम्हाला रेसिपी सांगते। तर पहिल्यांदा आपण इथे घेतलेला आहे काही खडे मसाले घेतलेले आहेत। त्यात एक मसाला वेलची आहे मोठी, दोन तेजपत्ता घेतलेला आहे, 3 लवंगा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा। इथे मी एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आले लसूणची पेस्ट आहे, म्हणजेच ते ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे। आणि तुम्ही पेस्ट हवे असेल तर तुम्ही पेस्ट घेऊ शकता। इथे घेतलेला आहे टोमॅटो, इथे आहे हे सुकं खोबरं आहे, आणि इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक। आणि हे जो बटाटा आहे ते 2 उकडवून घेतलेले आहे, ते मी हाताने बारीक कुस करून घेतलेले आहे। आणि इथे आपल्याला लागणार आहे जिरं, हळद आणि लाल तिखट। लाल तिखटमध्ये ऑलरेडी गरम मसाला मिक्स आहे, त्याच्यामुळे मी नंतर गरम मसाला टाकणार नाही आहे। जर तुमचं निव्वळ लाल तिखट असेल तर तुम्ही गरम मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि आपल्याला लागणार आहे तेल आणि मीठ। तर आपण स्टार्ट करूया कृती। तर पहिल्यांदा आपण कढई गरम करायला ठेवली होती, त्यात टाकते मी तेल। आता पहिल्यांदा मी त्यात टाकते आपण खडे मसाले जे घेतलेत ना ते टाकूया। तेजपत्ता, त्यानंतर मी टाकते त्यामध्ये जिरं छान तडतडलं की त्यात टाकायचं आहे आले लसूण पेस्ट। आता त्यामध्ये मी टाकते हे बारीक चिरलेला कांदा। आता हे छान आपण गरम करून घेऊया कांदा। गरम मसाला आपण जो टाकलेला आहे त्याच्यामुळे वास अगदी मस्त दरवळतोय। आता याला आपण थोडंसं गुलाबीसर करून घेऊया कांद्याला। आता कांदा बघा छान असा परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो। आणि आता हा टोमॅटो सुद्धा आपण छान असा नरम करून घेऊया, एकजीव करून घेऊया मिश्रण। एका साईडला आपण पाणी उकळवायला ठेवलेलं आहे, जेणेकरून गरम पाणी त्यात घालायचं आहे आपल्याला त्यानंतर, कारण आपल्याला त्याची रस्सा भाजी करायची आहे ना म्हणून। तर तुम्हाला टिफिनमध्ये द्यायचं असेल की सुकी भाजी अशी केली तरी चालेल। खूप छान होते ही भाजी, तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा या पद्धतीने। आणि अगदी घरचं साहित्य आहे। यामध्ये मी टाकते सुकं खोबरं, अगदी 2 छोटे चमचे ते सुकं खोबरं टाकलेलं आहे, कारण यात आपण कोणतंही वाटून टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोची प्युरी घेतली तरी चालेल। मिश्रण आता एकजीव झालेलं आहे। आपण यामध्ये टाकायचं आहे हळद, लाल तिखट चवीनुसार, आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊया। हे मिश्रण छान भाजणं गरजेचं आहे। तर यामध्ये टाकायचं आहे हे बटाटे उकडलेले। तर यामध्ये आपण टाकूया गरम पाणी, आपल्याला कसं हवं आहे रस्सा भाजी त्याप्रमाणे।
बघा पाणी टाकलेलं आहे, जेवढं आपल्याला रस्सा भाजी हवी आहे त्या पद्धतीने. आणि याच्यामध्ये थोडासा, अगदी थोडासा मी याच्यामध्ये टाकते आहे गरम मसाला. कारण माझ्या लाल तिखट जे मसाला आहे साठवणीतला, त्याच्यामध्ये ऑलरेडी गरम मसाला थोडासा आहे, म्हणून मी यामध्ये थोडासा अजून टाकला. आता यामध्ये मी टाकते कोथिंबीर. आता यामध्ये टाकते मीठ चवीनुसार. मस्त अशी करा आलेली आहे तेलाची. मस्त अशी आलू सब्जी आपली रेडी आहे. बटाट्याची रस्सा भाजी ही आपण पुरीसोबत सुद्धा छान लागते. बटाटेसे थोडे थोडेसे दिसायला हवेत. याला आता आपण थोडीशी उकळी काढूया. तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर मग वाढवू शकता. आता शेवटचं आपण मी जे सांगितलं होतं कसुरी मेथी टाकते मी यामध्ये. तुमच्यावर नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालेल. यामध्ये टाकूया कसुरी मेथी थोडीशी. आता बघा मस्त अशी चमचमीत आपली भाजी रेडी झालेली आहे. बघा एवढा रस्सा मी ठेवलेला आहे याच्यामध्ये. आता हे जेव्हा आपण बंद करू गॅस ना, तेव्हा तो पुन्हा आळते भाजी. त्याच्यामुळे आपण थोडंसं मस्त अशी आपली चमचमीत अशी ही बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. आता मी गॅस बंद करते. यावर टाकून थोडीशी कोथिंबीर. तुम्ही भाजी पुरीसोबत, भाकरीसोबत, नान, चपातीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. अगदी छान लागते. आणि त्यासाठी तुम्हाला ती भाजी बनवावी लागेल. तर तुम्ही ही रेसिपी तुम्हाला जर ही आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.